उद्धव ठाकरे यांचा गडकरी रंगायतन इथे काल जाहीर मेळावा होता आणि त्याच वेळी मनसैनिकांनी याच ठिकाणी प्रचंड गदारोळ केला। एका बाजूला मनसैनिक होते जे बांगड्या, टोमॅटो, नारळ फेकत होते, शेण फेकत होते, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते होते आणि हाच तो परिसर होता। आता सगळं वातावरण निवळले, पण ठाण्याचे मनसेचे जिल्हा प्रमुख माझ्याबरोबर आहेत। त्यांची सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आपण घेतोय। सर, काल आंदोलन केलेलं आहे, अनेकांनी टीका केलेली आहे या आंदोलनाच्या वरून। आपलं आंदोलनाचं कारण जे होतं ते नेमकं काय होतं आणि कशा प्रकारचं काल आंदोलन हे झालं? अनेकांनी टीका केली आहे म्हणजे उबाटाने केली असेल ना, त्यांना कोण महत्त्व देतं हो? काल दिवसभर वाट बघत होतो, जेवलो नव्हतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाट बघितली, तेव्हा कुठे ते आले, घरातनं बाहेर पडत नव्हते 7:30 वाजले तरी। सो मला असं वाटतं की तुम्ही जर राजसाहेबांवर याल तर आम्ही तुमच्यावर येणार आणि शिवसैनिकांना आणि उद्धव ठाकरेंना सांगतो की आज ठाण्याने तुमची वाट पाहिली, जर हे तुम्ही परत केलं तर अख्खा महाराष्ट्र तुमची वाट बघतोय। बीडमध्ये कुठेतरी एखाद्या ठिकाणी करून जर तुम्हाला वाटत असेल मर्दांगी केली तर असे अनेक मर्द महाराष्ट्रातल्या विविध भागात सन्माननीय राजसाहेबांसाठी जीव द्यायला तयार आहेत। माझ्यासारखे हजारो वेडे राजसाहेबांसाठी जीव द्यायला तयार आहेत। त्यामुळे सांभाळून राहा, आमच्या नादाला लागू नका। तुम्हाला तुमच्या काय सभा बैठकात घ्यायच्या त्या घ्या, आमच्यावर आलात तर आम्ही तुमच्यावर येणार म्हणजे येणार, तुम्हाला आमचं काय करायचं ते करा। संजय राऊतांनी मगाशीच प्रतिक्रिया दिली आहे कालच्या या आंदोलनावर। ते म्हणतात की रात्री लपून त्यांनी आंदोलन केलं आणि ते नारळ वगैरे फेकू शकले, दिवसा ते करू शकत नव्हते। दुसरी गोष्ट की दिल्लीची बी टीम आहे, दिल्लीवरून यांना सुपारी मिळाली म्हणून आमच्यावर हे आता हा आरोप करतात। काय ना, आम्ही सकाळपासून वाट बघत होतो, तुम्ही आलात रात्री। आम्ही तर सकाळपासूनच तुमच्यावर तयारीत होतो की तुम्ही कधी येता आणि तुम्हाला कधी घेतोय। आणि आम्हाला संजय राऊतला रस्त्यात कुठेही घेतला असता हो आम्ही, पण आम्हाला आमचं टार्गेट वेगळं होतं। नाही तर संजय, तुम्ही विचार करा ना, एवढ्या फौजपाट्यात जर आम्ही घुसू शकतो तर संजय राऊतला तर रस्त्यात कुठे पण घेतला असता आम्ही लोकांनी। त्यामुळे संजय राऊतने कृपया आम्हाला चॅलेंज करू नये, आणि चॅलेंज करत असेल तर संजय राऊतांना सांगतो वेळ टाईम तुमची, येणार मी। राजन विचारे जे माजी खासदार आहेत ते म्हणतात की अविनाश जाधव यावेळी कुठे होते? अविनाश जाधव कुठेतरी बाहेरच होते आणि दुसऱ्याच लोकांना कोणाला बायकांना पुढे केलं त्यांनी। राजन विचारे साहेबांना थोडं जर माझं लोकेशन ट्रेस केलं तर जिथे तुमचे शिवसेना प्रमुख शेण खात होते ना तिथे होतो मी, नारळ खात होते ना तिथे होतो मी। हां, सो प्रत्येकाचं एक काम होतं, प्रत्येकाला एक वेगवेगळं काम वाटून दिलं होतं आणि आमच्या लोकांनी उत्तम केलं। आणि महिलांना काय दुर्लभ दर्जा देता? याच्या आधी अनिता बिर्जेसारखी महिला ही सगळ्यांच्या पुढे उभी राहायची ना, विसरलात की काय? आता काय महिलांबद्दल मला सांगताय? अनिता बिर्जेच होती ना की तुमच्या आनंद दिघेंच्या समोर नेहमी डाळ भरून उभी राहिलेली बाई। सो माझ्याकडे आहेत चांगल्या महिला, त्यांच्यात कॅपॅसिटी आहे। राजकारणात महिलांना काय फक्त गर्दी करायलाच ठेवायची का? कधीतरी त्यांच्यातला पण राग दाखवली पाहिजे, ती राग काल दाखवलेली आहे। आता त्यांच्याकडे काय उरलेलं नाही आहे, त्यामुळे ते येत आहेत, पण भविष्यात त्यांच्याही महिलांना सांगेन की तुमचे नेते तुम्हाला कमजोर समजतात। आंदोलन असं सुरू राहणार का? कारण की काल अनेक लोकांची प्रतिक्रिया होती आपल्या मनसैनिकांची की त्यांनी केलं तर आमचं आंदोलन असंच सुरू राहील, त्यांनी नाही केलं तर आम्ही का करू ना? मी म्हटलं ना मगाशी, उद्धव ठाकरेंची वाट महाराष्ट्रातले सगळेच महाराष्ट्र सैनिक करत आहेत। त्यांनी ठरवायचं आहे की विषयावर पाणी टाकायचं आहे की विषय पुढे न्यायचा आहे। जर त्यांनी ते केलं तर त्यांना अख्ख्या महाराष्ट्रात तशीच उत्तरं मिळणार। अहो, एका ठिकाणी गफलतमध्ये झालं, आता अख्ख्या महाराष्ट्रात सगळे महाराष्ट्र सैनिक चौकन्ने आहेत, तुमची वाट बघतात। राज ठाकरेंचा काल आम्ही व्हिडिओ कॉलचा एक व्हिडिओ बघितला की राज ठाकरेंनी रात्री व्हिडिओ कॉल केला होता आणि सगळ्या मनसैनिकांनी त्यांनी अभिनंदन देखील केलं। असं होतं की ज्या वेळेला ती गोष्ट घडली त्यावेळेला साहेबांचे जे पी आहेत त्यांचा आमच्या काही पदाधिकाऱ्यांना फोन आला आणि त्यांनी विनंती केली त्यांना की ह्या सगळ्या महिलांना साहेबांना बोलायचं आहे आणि आमच्या साहेब खूप मोठ्या मनाचे आहे, तुम्ही काही मागितलं तरी ते देऊ शकतात। आणि त्यांच्या मैत्रीचे किस्से तुम्ही सगळे ऐकूनच आहात। सो त्या महाराष्ट्र सैनिकांनी विनंती केल्याच्या नंतर साहेबांनी देखील त्यांना तसाच रिस्पॉन्स दिला आणि तो व्हिडिओ कॉल झाला। एक शेवटचा प्रश्न विचारतो, बांगड्या फेकणं, शेण फेकणं हे यामध्ये कोणाला लागलं नाही, पण नारळ फेकण्यावरून अनेकांच्या गाड्यांच्या काचा फुटल्या, काही लोकांना लागलं देखील, तर हे कितपत आपल्याला योग्य वाटतं किंवा महाराष्ट्राची ही संस्कृती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होऊन येते? पाहिजे महाराष्ट्राची संस्कृती। हां, ज्यावेळेला नवनीत राणाला तिच्या घरात घुसले त्यावेळेला महाराष्ट्राची संस्कृती नव्हती का? हां, तुम्ही बाकीच्या लोकांवर जे हल्ले केले त्यावेळेला महाराष्ट्राची संस्कृती कुठे होती? सोडा, आमच्या नेत्यावर आला तर आम्ही सोडणार नाही। आमचा नेता महाराष्ट्रीय संस्कृती जपतोय का तर उत्तमरित्या जमतोय, पण आमच्याकडनं ती अपेक्षा बाळगू नका, कारण आमचा नेता हा आमच्यासाठी देवापेक्षा जास्त मोठा आहे। तर अविनाश जाधव या ठिकाणी होते ज्यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे की हे जर आंदोलन असंच
उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुरू ठेवलं तर आम्ही देखील असंच सुरू ठेवणार, त्यामुळे येणाऱ्या काळात हा संघर्ष आणखीन शिगेला पेटेल अशी शक्यता निर्माण झाली. कॅमेरामन गजाननसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.